तर पालघरमधून आपण पाहतोय बातमी। पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या शिवबाठाच्या अधिकृत उमेदवार भारती कांबळी यांनी सेलवाली या मतदान केंद्रावर कुटुंबासहित आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। राज्यात शेवटचा टप्पा आहे। 13 मतदारसंघात मतदान पार पडतंय। तर या मतदारसंघांपैकी एक म्हणजे पालघर मतदारसंघ आणि पालघर मतदारसंघातही सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि उत्साह मतदारांचा पाहावयास मिळतोय। तर पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या शिवबाठाच्या ज्या उमेदवार आहेत भारती कांबळी यांनी सेलवाली या मतदान केंद्रावर कुटुंबासहित आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर हेमंत सावरा, भाजपाचे हेमंत सावरा विरुद्ध शिवबाठाच्या भारती कांबळी अशी लढत पाहावयास मिळणार आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयराज राजिवडे यांनी। पाहूयात। लोकसभा निवडणूक 2024च्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। आज पहाटे 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। मी आता आहे नालासोपारा 132 या विधानसभा लोकसभा मतदारसंघातून आहे। आपण पाहू शकत असाल का इथे नागरिकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे। जे चाकरमानी जे आहेत पहाटेच आपलं मतदान करून आपल्या नोकरी धंद्यावरती निघण्याच्या तयारीमध्ये आपण पाहू शकत असाल का ही पिंपरी शाळा नालासोपारा पूर्वेची या शाळेमध्ये आपण इथे मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रामध्ये आपण पाहू शकतो की नागरिक कशा प्रकारे आपलं मतदान करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरिता पहाटेच लवकरात येऊन आपलं मतदान करत आहे। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का पुढील काही तासामध्ये हाच प्रतिसाद आता कायम राहतं की पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जयराज राजिवडे, जय महाराष्ट्र न्यूज।